नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका प्रणव शेडगे. मी आज निसर्गाच्या कुशीत वसलेल्या वसुली गावात म्हणजेच आमचं हे लोकांसाठी हिडन स्पॉट असेल, पण माझं हे गाव आहे. इथे जवळपास माझं घर आहे आणि ही आमची जी जमीन आहे, ही आमचा हा जो स्पॉट आहे त्याला आम्ही कवरणा म्हणून असं म्हणतो मित्रांनो. तर ह्या स्पॉटचं जरा थोडंफार तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो मी. हे बघा मित्रांनो, हल्लीच आम्ही सुपारीची झाडं लावलेली ही. तर वाटतं हे गव्याने एक झाड मोडलं आहे मित्रांनो. बाकी सगळी झाडं चांगली आहेत. हे एक झाड इथे गव्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ह्या गावात वन्यजीवांचं प्रमाण जास्त असल्यामुळे मित्रांनो हे नुकसान झालं आहे. बाकी मित्रांनो जवळपास सगळीच झाडं चांगली आहेत. एकच झाड फक्त ते गव्याने मोडलं आहे मित्रांनो. बाकी पूर्ण मी बघितलं तर सगळी झाडं चांगली आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो ही नारळाचं झाड आहे. हे अशीच आहेत, कदाचित 7-8 नारळाची झाडं आहेत. ही आम्ही नाही लावलेली मित्रांनो, आमच्या आजोबांनी लावलेली ही झाडं. ही झाडं खूप जुनी आहेत, पण नारळ लागतात याला. आता सध्या नारळ धरतात मित्रांनो. मित्रांनो कसं असतं, झाडाची आपण चांगल्या प्रकारे काळजी घेतली तर झाडं पण चांगलीच होतात मित्रांनो. भाव बघू शकतात तुम्ही. त्याचप्रमाणे मित्रांनो हे बघा, ही झाडं आम्ही यंदाच लावली आहेत मित्रांनो. ती छोटी दिसत असणार तुम्हाला. ती झाडांना त्याच्या माझ्या मते तरी 4-5 वर्ष झाली त्या झाडांना. ही झाडं सध्या या वर्षीच लावली आहेत, त्यामुळे ही जरा छोटी आहेत मित्रांनो. हे पूर्ण इथे मित्रांनो, हे पूर्ण हा डोंगर कसा दिसतोय तुम्हाला, तो सगळा मित्रांनो आमच्याच इकडचाच आहे. या जागेला आम्ही कवरणा म्हणतो. मित्रांनो हा माझा भाऊ आहे, आत्याचा मुलगा माझ्या. तो माझ्यावर सोबतच असतो. तो आलाय आज माझ्यासोबत, तर त्याचा थोडाफार ओव्हरव्ह्यू घेऊया या जागेबद्दल. तर मित्रांनो ही जागा खरंच खूप सुंदर आहे आणि हे माझ्या मामाचं घर आहे. सो मी इकडे येत असतो आणि ही जागा खरंच खूप सुंदर आहे. पुढचं जो मला प्रणव शेडगे दाखवेल आहे ते. ओके. इथे आमची पेरूची झाडं पण होती. माझ्या अंदाजे 7-8 झाडं होती इथे. पण जेव्हा ही लागवड करायला घेतली आम्ही मित्रांनो, तेव्हा त्यातली थोडी झाडं आम्ही काढली आणि त्या जागेवर सुपारीची झाडं लावली आणि हे एक झाड ठेवलं आहे आम्ही. असं छान इथे पेरू लागतं या झाडाला. तसंच मित्रांनो या जे पाण्याची आम्ही या लागवडीसाठी पाण्याची जी सोय केली आहे, ती बाजूलाच ओळ आहे बघा मित्रांनो. त्या ओळमधून आम्ही हे पाईप दिसत आहे, ते पाईप टाकतो आणि त्या पाईप थ्रू इथे पाणी पुरवतो सगळ्या झाडांना. आता सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे ओळाला पाणी भरपूर असतं, त्यामुळे ही पाईप आम्ही काढून ठेवली आहे. तशीच इथे पण सुपारीची लागवड केली आहे. ही पण थोडीफार 2-3 वर्षाची झाडं असतील. ही आमच्या आजोबांनी लावलेली झाडं आहेत, ती मोठी झाली. ही सुपारींच्या पण पद्धती आहेत इथे मित्रांनो. ही गावठी सुपारी आहे, ती वजनाला चांगली असते, वजन चांगलं होतं गावठी सुपारीचं. आणि हे दुसऱ्या जातीच्या सुपारी आहेत सगळ्या. ते 10 वर्षात उत्पन्न देतात त्या सुपारी. थोडीफार केळीची पण झाडं लावली आहेत आम्ही इथे. केळीची झाडं म्हणजे ही अशी लागवडीसाठी नाही, तर सुपाऱ्यांना त्याची सावली भेटायला पाहिजे त्यामुळे लावली आहेत. कारण की सुपाऱ्यांना सावली इम्पॉर्टंट असते खूप, तर त्यासाठी ही आम्ही केळीची झाडं लावली आहे. पाणी जरा सुकलंय, तेवढं पाऊस नाही पडला इथे या भागात आमच्या, पण थोडंफार पाणी आहे. तसेच मित्रांनो इथे 2-3 कोकमची पण झाडं लावली आहे.
ही पण जुनी झाडं आहेत, आम्ही लावली नाही, आमच्या आजोबांनी लावली आहेत झाडं ही. कोकम लागलेले यावर्षी चांगल्या प्रमाणात मित्रांनो. तर ही अशी कोकमची झाडं आहे. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो अजून एक स्पॉट. या खाली बघून. मित्रांनो बांबूच्या बेटी बघू शकतात तुम्ही. या इथे. ओहोळ आहे मित्रांनो. इथे आपण तुम्ही आता येऊ शकता, पण नंतर पावसामध्ये इथे भरपूर पाणी असतं मित्रांनो. तर आता तुम्हाला हे दाखवतो मी. या इथूनच आम्ही लागवडीत पाणी पुरवतो झाडांच्या. इथूनच पाईप जातो आणि तिथे या पाण्या थ्रू तिकडे पाणी पुरवतो आम्ही. ही अशी स्पेस आहे इथे मित्रांनो. ही सुंदर असं प्लेस मित्रांनो तुम्हाला बघण्यासाठी गावीच जावं लागतं. गावालाच कोकणमध्येच जावं लागतं मित्रांनो. बघा मित्रांनो, मला एक सांगायचं उद्दिष्ट असं आहे की आमच्या गावात वर्षाचे 12ही महिने पाणी असतं. आज जून महिना चालू आहे मित्रांनो आणि पाऊस थोडाफार पडून गेला आहे, पण पाणी बघू शकता तुम्ही मित्रांनो, भरपूर प्रमाणात पाणी आहे. पाण्याची तुटवता कधीच नसते ह्या गावात मित्रांनो. वर्षाचे 12ही महिने पाणी असतं. पाणी आता पाऊस पडल्यावर आपण इथे येऊ शकत नाही ह्या स्पॉटवर मित्रांनो, पण आता पाऊस कमी आहे त्यामुळे तुम्हाला हा स्पॉट मी दाखवतो. हा आमचा वसोली गावचा एक छोट्याशा जागेचा ओव्हरव्ह्यू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी मित्रांनो. व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.